नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एकाग्र अकॅडमीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. PYQ सिरीज चाललेली. काल इकॉनॉमिक्स केलं. आज आपल्याला बघू शकता ह्या PYQ मधला जो अंतिम सब्जेक्ट राहिलेला आहे दॅट इज जनरल सायन्स. जनरल सायन्सचे आपण PYQ डिस्कस करणार आहोत. त्याच्यानंतर सोमवारपासून मेन्सचे जे आहेत 2020 ते 24 ते आपण डिस्कस करण्यात घेऊ, कारण मेन्समधनं डिरेक्टली प्रश्न येण्याचं थोडं चान्सेस जास्त वाटत आहेत. गट क मेन्स झाली 21 सप्टेंबरला, त्यात पण तेच दिसलं. गट ब मेन्स झाली, त्यात पण तेच दिसलं. मागच्या वर्षीच्या गट ब आणि गट क प्रिलिम्समध्ये पण तोच सीन दिसला. आणि आता 9 नोव्हेंबरच्या 2025च्या प्रिलिम्समध्ये पण तेच दिसलं आपल्याला राज्यसेवेच्या, की ज्यांनी थोडं मेन्सचं थोडंफार पेपर बघितलं असेल तिथून कुठेतरी 4-5 प्रश्न आपले सुटून जातात. मग आपण जनरल सायन्सचं आपण बघून घेऊया. त्याच्या पहिले बघू शकता की यशस्वी बँच 2026 राज्यसेवेसाठी लॉन्च झालेली आहे. तुम्हाला जे असेल ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पण अवेलेबल आहे. 17 ते 21 नोव्हेंबरपर्यंत फ्री डेमो लेक्चर्स आहेत. ऑफलाईन सेंटर दादर वेस्ट आणि बोरिवली वेस्टमध्ये आहे. तुम्ही डायरेक्टली येऊन इन्क्वायरी करू शकता. तसेच सोमवार ते शनिवार चालणार आहे आणि सर्व ह्या बॅचमध्ये सर्व आहे. जोपर्यंत परीक्षा क्लिअर होत नाही तोपर्यंत तुम्ही करू शकता. असं म्हणजे आहे. इंटरेस्टेड लोकांनी डायरेक्टली तुम्ही कॉल करून संपर्क साधू शकता. चला आपण सुरू करूया. उन्हाळ्यापेक्षा हिवाळी किंवा पावसाळ्यात ध्वनी लांब अंतराहून स्पष्ट ऐकू येते. सायन्सचे प्रश्न काही इंग्लिशमध्ये पण वाचत जावा. साऊंड कॅन बी हर्ड डिस्टंटली ॲट अ लॉंगर डिस्टन्स इन विंटर ऑर इन रेनी सीझन रॅदर देन इन समर रिजन. म्हणजे कशामुळे? हिवाळा किंवा पावसाळ्यात हवेतील आर्द्रता जास्त असते. हिवाळा किंवा पावसाळा हवेतील दाब जास्त असतो. उन्हाळ्यात हवेचा दाब कमी असतो. हिवाळा किंवा पावसाळ्यात हवेतील आर्द्रता व हवेचा दाब जास्त असतो. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. परत प्रश्न एकदा बघूया. उन्हाळ्यापेक्षा हिवाळ्यामध्ये पावसाळ्यात ध्वनी लांब स्पष्टपणे ऐकू येते. ह्याचं कारण काय? हिवाळा किंवा पावसाळ्यात हवेतील आर्द्रता जास्त असते. यस, म्हणजे जे ह्युमिडिटी असते ती जास्त असते आणि ह्युमिडिटी जास्त असल्यामुळे बघू शकता लांबचा आवाज आपल्याला बरोबर ऐकू येतो. आणि एअर प्रेशर जर जास्त असेल तर आपल्याला ऐकू येत नाही. दॅट इज द रिझन. चला सेकंड. दोन समान रोधक प्रथम सरळ जोडणीमध्ये व नंतर समांतर जोडणीमध्ये विद्युत दाबाच्या स्रोतात जोडले असल्यास कोणते विधान आहे? टू आयडेंटिकल रेझिस्टन्स आर कनेक्टेड इन सिरीज. जर दोन रेझिस्टन्स सिरीजमध्ये कनेक्टेड आहेत आणि दोन जर पॅरेललमध्ये कनेक्टेड आहेत तर काय होणार? म्हणजे दोन्ही जोडणी समान पॉवर शक्ती खर्च करेल? नाही, असं नाहीये. सरळ जोडणीमध्ये समांतर जोडणीपेक्षा जास्त पॉवर शक्ती खर्च होईल. सरळ जोडणीमध्ये समांतर जोडणीपेक्षा कमी पॉवर खर्च होईल. अपूर्ण माहिती. हे बघू शकता, जर डायरेक्टली जातोय रेझिस्टन्स आहे आणि रेझिस्टन्स बघू शकता जास्त पॉवर खातो. म्हणजे सरळ जोडणीमध्ये समांतर जोडणीपेक्षा जास्त पॉवर शक्ती खर्च होईल. येस, ऑप्शन 2 इज द राईट आन्सर. हे थोडा लॉजिकल आहे आणि फिजिक्स रिलेटेड जो प्रश्न आहे तो आहे. सायन्सचे प्रश्न भयानकच असतात प्रत्येक वेळेला, पण आपल्याला टार्गेट ठेवायचे की 15 पैकी 7-8 प्रश्न आपले सुटले पाहिजे जे बेसिक 5वी ते 10वीच्या स्टेट बोर्डमधून येतात. अस्थिर अणुकेंद्रामधून अल्फा कण उत्सर्जित झाल्यानंतर कसे कमी होतात? अणु अंक 2 व अणु वस्तुमान 4, अणु अंक 4 नी व अणु वस्तुमान 2 नी, अणु अंक 4 नी व अणु मानकांक 4 नी, अणु अंक 2 नी आणि अणु वस्तुमानांक 2 नी. तर लक्षात ठेवायचं आहे की ॲटॉमिक नंबर 2 नी जातो आणि मास नंबर 4 नी. म्हणजे ऑप्शन क्रमांक ए. अल्फा जेव्हा डीके होतो तेव्हा, अल्फा पार्टिकल जेव्हा अनस्टेबल होतो त्याच्यानंतर आपल्याला विचारलेलं की बीटा डीके नंतर आता राज्यसेवेला पेपरमध्ये प्रश्न आला की बीटा डीकेनी काय होतं, तर न्यूट्रॉन त्याचा आन्सर आहे. लक्षात ठेवा. म्हणजे ह्याच्यावर आपल्याला प्रश्न पूर्वी पण आलेले आहेत, हा अंदाज येतो. चला, जर द्रावणाचा pH 1 पासून 4 पर्यंत वाढवल्यास काय होईल? म्हणजे जर pH व्हॅल्यू 1 पासून 4 पर्यंत होते तर काय होईल? म्हणजे कसला, म्हणजे हायड्रोजनचं तीव्रता काय होईल? कमी होते, वाढत जाते, तसेच राहते, सांगता येत नाही. तर लक्षात ठेवा, जे हायड्रोजनचं आहे पोटेन्स, pH म्हणजे काय? पोटेन्स ऑफ हायड्रोजन. म्हणजे जर पोटेन्स ऑफ हायड्रोजन बघू शकतो, जसं वाढणार तसं ते हायड्रोजन ते कमी होत जाणार. येस, pH व्हॅल्यू होत जाणार म्हणजे हायड्रोजनची जी तीव्रता आहे ती कमी होत जाणार. नेक्स्ट, पृथ्वीच्या भूपृष्ठावर अल्युमिनियम हा धातू शेकडा किती प्रमाण आहे? म्हणजे पर्सेंटेज विचारलं आहे. अल्युमिनियमचं पर्सेंटेज आकाशमध्ये किती आहे? 20 ते 25%, 7 ते 8%, 70 ते 75%, 50 ते 60%. तर याचं योग्य उत्तर डिरेक्टली आहे 7 ते 8%. नेक्स्ट, खालीलपैकी कोणते मूलद्रव्य धातू सदृश्य आहे? म्हणजे विच ऑफ द फॉलोइंग एलिमेंट्स इज सेट टू बी मेटलॉइड कुठला आहे? ॲल्युमिनियम आहे, सिलिकॉन आहे, लीड आहे, पीबी या कॅल्शियम आहे. तर लक्षात ठेवायचं सिलिकॉन इज मेटलॉइड. येस, त्याच्यात मेटल आणि नॉन मेटल दोन्हीचा मिक्सचर असतो, त्यालाच आपण मेटलॉइड बोलतो. नेक्स्ट, सिल्वर फिश सर्वसाधारणपणे कशासोबत आढळतात? खडक, शेवाळ, इतर मत्स्यांसोबत, जुनी पुस्तके. तर लक्षात ठेवा, सिल्वर फिशेस कॉमनली लिव्ह अमंग जुनी पुस्तके, ओल्ड बुक्स. शेपूट आणि पाय असणारा हा उभयचर वर्गातील प्राणी आहे. ज्याला शेपूट पाय आणि पाय आहे आणि उभयचर प्राणी आहे, कुठला आहे? सिलेनियम, बेक, बेडूक, सॅल्मेंडर. तर लक्षात ठेवा, इट इज सॅल्मेंडर. येस. सायन्सचे प्रश्न
शक्यतो मी सांगतो की त्याला थोडंफार लॉजिक नसतात. जर आपण टॉपिक वाईज गेले तर आपल्याला कळत नाही प्रश्न कुठे आहे. म्हणून PYQ सिरीजमधनं काय जे फॅक्च्युअल डेटा आहे ते डायरेक्टली पाठच करायचा आहे. जसा हाच प्रश्न सॅलमेंडरवाला की पाठ करायचा आहे की नेक्स्ट टाइम आला तर आपल्याला लक्षात पाहिजे. चला, नैसर्गिक प्रसूतीसाठी लागणारे संप्रेरक म्हणजे हॉर्मोन कुठले आहेत? ऑक्सिटॉक्सिन, वॅसोप्रेसिन, ॲड्रिनाइल, थायरॉक्सिन. तर लक्षात ठेवायचं आहे ऑक्सिटॉक्सिन. चला नेक्स्ट, अतिशय परिणामकारक बुरशीजनक बोर्डो मिश्रण हे डॅश आणि डॅश पासून तयार होते. लाईम आणि सल्फर, लाईम आणि सोडियम, कॉपर सल्फेट आणि लाईम, कॉपर सल्फेट आणि काय वेटेबल सल्फर. मोस्ट इफेक्टिव्ह फंजीसाइड बोर्डेक्स मिक्सचर कशापासून निर्माण होतं? तर कॉपर सल्फेट आणि लाईमपासून. येस, डायरेक्टली आता नेक्स्ट टाइम मला बोर्डेक्स मिक्सचर, कॉपर सल्फेट आणि लाईम डायरेक्टली मार्कच करायचा आहे. डॅश या जीवाणूमुळे जैविक खत म्हणून वापर करतो. एक पेक्षा 2 आहेत म्हणजे 2 आन्सर योग्य असल्यामुळे आयोगाने प्रश्नच रद्द केलेला आहे. डॅश आणि डॅश यांना हवेतील नायट्रोजन स्थिरीकरणाची शक्ती आहे आणि त्यामुळे त्यांना दलदलीत भात शेतीमध्ये जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी उपयोग करतात. आणि इथं डायरेक्टली बघू शकतो नायट्रोजन फिक्सेशन बद्दल विचारलेलं आहे. आणि मग काय, चॅल्मॅडोमनस अँड क्लोरेला, नॉस्टिक अँड ॲनेबियाना, पॅन्ड्रोना अँड युडोर्ना, युलोथिक्स अँड उल्वा. हे टफ प्रश्नांमधलाच एक आहे आणि याचा डिरेक्टली आन्सर आहे नॉस्टॉक आणि ॲनाबिना. आणि असे प्रश्न रिपीट जर झाले तर चुकवायचा नाही आहे. आणि असे प्रश्न भरपूर म्हणजे हे अभ्यासातच कमी दिसतात आपल्याला. चला, हा तर ह्या लॉजिकमध्ये हे दोन्ही प्रश्न सोपे होते. आणि थोडं करंटमध्ये पण आपण जर बघितलं तर थोडाफार त्याचा उल्लेख दिसतो. 1 ग्रॅम प्रथिनांपासून किती ऊर्जा भेटते? 9 किलो कॅलरीज, 7 किलो कॅलरीज, 2 किलो कॅलरीज, 4 किलो कॅलरीज. जिम बीम जे जातात त्यांना माहीत असेल, कार्बोहायड्रेट जे असेल, फॅट्स असेल, कॅलरीज असेल, प्रोटीन असेल, तर प्रोटीन 1 ग्रॅमच्या ह्याच्यामध्ये 4 किलो कॅलरीज एनर्जी भेटते. हे करंटमधनं आलेला प्रश्न आहे. लिंग परिवर्तित तांदूळ जे सोनेरी तांदूळ आहे त्यालाच आपण गोल्डन राईस बोलतो, ओळखला जातो. त्यात मुख्यतः काय असते? अँथोसायनिन, बीटा कॅरोटीन, ॲग्ल्युटिन, हिमोपोयटीन. तर लक्षात ठेवा इथेच असतो बीटा कॅरोटीन आणि गोल्डन राईस म्हणून ह्याला सांगतं बीटा कॅरोटीन. त्याच्यामुळे बघू शकता ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो आणि कुठंतरी हे चांगलं आहे. म्हणजे जे आजार पण आहेत, ज्यांना शुगर, डायबिटीस ते नाही, ते लोक डिरेक्टली एकतरी ब्लॅक राईस आपला खाऊ शकतात, नाही तर गोल्डन राईस. मूत्रपिंडाद्वारे होणाऱ्या उत्सर्जन प्रक्रियेतील विविध क्रियांचा क्रम खालीलपैकी असतो. म्हणजे द ऑर्डर ऑफ डिफरंट स्टेप्स इन्व्हॉल्व इन रेनल एक्सक्रिशन ॲज फॉलोज. म्हणजे फिल्टरेशन, रिअब्झर्वेशन, सिक्रिशन, एक्सक्रिशन. इंग्लिशमध्ये हा बेटर पडतो कारण हे जे भरपूर म्हणजे काय वाहियात ते बोलतात ट्रान्सलेशन असतं त्याच्यामधलं एक आहे. सिक्रिशन, फिल्टरेशन, रिअब्झर्वेशन, एक्सक्रिशन, फिल्टरेशन, सिक्रिशन, एक्सक्रिशन, फिल्टरेशन, सिक्रिशन, रिअब्झर्वेशन, एक्सक्रिशन. तर आपल्याला विचारले स्टेप्स विचारले की रेनल एक्सक्रिशनमध्ये त्याचे स्टेप्स काय आहे? तर लक्षात ठेवा सर्वात पहिले फिल्टरेशन होणार म्हणजे गाळणे, त्याच्यानंतर पुनर्शोषण म्हणजे रिअब्झॉर्प्शन होणार, फिल्टरेशन होणार, रिअब्झॉर्प्शन होणार, त्याच्यानंतर सिक्रिशन होणार, स्रव होणार आणि मग उत्सर्जन होणार. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 इज द राईट आन्सर. येस, आता हा STI 2016चा पेपर आहे. श्रव्यावित ध्वनी लहरीच्या सहाय्याने बारकाईने केलेली तपासणी डॅशसाठी उपयोगी आहे. म्हणजे द अल्ट्रासाउंड स्कॅनिंग इज युजफुल फॉर. जे अल्ट्रासाउंड स्कॅनिंग करतो ते गर्भात असलेल्या दोष समजण्यासाठी. येस, हृदयाच्या झडपाडीची हालचाली समजण्यासाठी. फॉर डिटर्मिनिंग मोशन ऑफ हार्ट वॉल्ट. म्हणजे ह्याचं काय उत्तर आहे? आपल्याला योग्य उत्तर आपल्याला बघायचं आहे. आणि विधाने बघू शकता की दोन्ही सत्य आहे. जे आहे अल्ट्रासाउंड स्कॅनिंग ह्याच्यानी दोन्ही आपल्याला बघायला भेटतात. नेक्स्ट, खालीलपैकी कोण इन्फ्रासोनिक लहरीचा वापर एकमेकांशी संवाद साधण्यासाठी करतो? वेल, गेंडा, हत्ती, वरील सर्व. तर जे इन्फ्रासॉनिक साऊंड आहेत, एक असतो इन्फ्रासॉनिक, ऑडिबल रेंज आणि अल्ट्रासाऊंड. इन्फ्रासॉनिक हे तिघं पण आहे एक दुसऱ्याशी बघू शकता कम्युनिकेट करण्यासाठी वापरतात आणि इट इज ऑल द अबव. जेव्हा आपण दुर्बल प्रतीचा ध्वनी मोठ्या ध्वनीत बदलतो तेव्हा काय चेंज करतो? म्हणजे वेन वी चेंज फीबल साऊंड टू लाऊड साऊंड वी इन्क्रीज काय? म्हणजे एक साऊंड जे असतो, साऊंड जे आवाज वाढवतो ते आपण काय चेंज करतो? त्याचं वेग चेंज करतोय, वारंवारता चेंज करतोय, विपुलता चेंज करतोय, तरंगलहरी. भरपूर लोकांनी ह्याचा फ्रिक्वेन्सी आन्सर दिलेली तर नाही आहे. लक्षात ठेवा जर FMचा तुमच्याकडे बॉक्स असेल जे गोल आपण बटन दाबतो, आपण जे साऊंड वाढवण्यासाठी ना ॲम्प्लिट्यूड चेंज करतो, त्याचा व्हॉइस वाढवतो, त्यालाच बोलतो ॲम्प्लिट्यूड चेंज. आणि जर फ्रिक्वेन्सी म्हणजे काय असतं, FM 95.3 आहे, त्यामुळे 98.3, मग 105.7 हे जे आहेत ते फ्रिक्वेन्सी आहे. त्या वेगळे फ्रिक्वेन्सी चेंज त्याला बोलतो आपण. येस, चला नेक्स्ट. प्रत्येक मनुष्याला दररोज सरासरी श्वसनाद्वारे किती हवा श्वसन केले जाते? 1 किलो, 10 ते 20 किलो, 15 ते 22 किलो, 100 लिटर. काही लोकांनी बोललं की लिटर असतं म्हणून लिटर मार्क केलं सगळे किलोमध्ये आहे.
तर लक्षात ठेवा हे डिरेक्टली आहे, पुढे पण लक्षात ठेवा 10 ते 20 किलो इज द राईट आन्सर. डिरेक्टली आपल्याला बघायला भेटतं. ग्लुकोजचे रूपांतर इथल अल्कोहोलमध्ये करण्यासाठी कोणते संप्रेरक एन्झाईम वापरतात? कॅटलाइज कुठला वापरतात ग्लुकोज टू एथेनॉल करण्यासाठी? आणि ग्लुकोज टू एथेनॉल आपल्याला माहिती आहे ऊसाचं जे हे आहे प्रक्रिया, तिथून एथेनॉल आपल्याला जास्त बनतं. इन्व्हर्टेज, माल्टेज, डायटेज, झायमेज. तर इट इज झायमेज. झायमेजमुळे ग्लुकोज टू एथेनॉल होतो. कोणता वायू ग्रीन हाऊस इफेक्टला कारणीभूत असतो? कार्बन डायऑक्साईड, ऑक्सिजन, नायट्रोजन, ओझोन. काही लोकांनी ओझोन मार्क केलं, तर लक्षात ठेवा आपल्याला विचारले ग्रीन हाऊस इफेक्ट. ग्रीन हाऊसमुळे अर्थचं जे टेम्परेचर आहे, जे आपलं बघू शकता की जे अर्थ मुवमेंटचं जे टेम्परेचर आहे ते राईज होतं. मग ते कशाने होतं? इट इज कार्बन डायऑक्साईड. आणि ते कुठेतरी आपल्याला धरून ठेवण्यामुळे टेम्परेचर राईज दिसतं. खालील जोडवा दिलेला आहे. लीच, ऑक्टोपस, डॉगफिश, स्टेगोरेस आणि इथं पायसेस, रेप्टिला, मोलुस्का, ॲनिलिटा. आता मऊ जे असतं ते मोलुस्का असतो. म्हणजे ह्याच्यातला मऊ कुठला आहे? ऑक्टोपस आहे जो मऊ आहे, म्हणजे बीचा येणार 3 मोलुस्का. ह्याच्यामधनं हा मी म्हणजे लक्षात ठेवलेला आहे. मऊ म्हणजे मोलुस्का, म्हणजे बीचा 3 जर आला तर ऑप्शन क्रमांक 2 आणि 3 गेला. आता लक्षात ठेवा लीच जे आहे, लीच जे किडा टाईप असतो, इट इज ॲनिलिडा. येस, ऑप्शन क्रमांक 4 विल बी द आन्सर. मग बाकीचे पण बघायचे. डॉगफिश म्हणजे पायसेस आणि स्टॅगोरासायरस म्हणजे रेप्टिलिया. येस. आता हेच डायरेक्टली हिथंच पाठ केलं हे चारी पण, आणि जे चारी पूर्ण कुठल्या गटात बसतात. तर डिरेक्टली जर समजा ह्या संबंधित कुठला प्रश्न आला तर एलिमिनेशन मेथडने तुम्ही त्या आन्सरपर्यंत पोहोचू शकता. नेक्स्ट, आदिजीवांच्या खालीलपैकी कोणत्या वर्गाचा गुणधर्म बृहकेंद्रक आणि सूक्ष्म केंद्रक याचे अस्तित्व आहे? म्हणजे प्रेझेन्स ऑफ मॅक्रोन्यूक्लियस आणि मायक्रोन्यूक्लियस इज द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ विच ऑफ द फॉलोइंग क्लासेस ऑफ प्रोटोझोआ? फ्लॅगिलिया, सार्कोडिया, स्पोरोझोआ, सिलिएटा. म्हणजे ह्याचं आपल्याला योग्य हे आपल्याला ओळखायचं आहे, आणि ह्याचं योग्य उत्तर बघू शकता रोमकी म्हणजे सिलियाटा. गॅस्ट्रोपोडा वर्गातील गोगलगाईचं कवच डॅश वॉलने बनलेले असते? डबल, सिंगल, ट्रिपल म्हणजे क्वाड्रपल या ट्रिपल. याचं आपलं बघू शकता गोगलगाईचं जे हे आहे वॉल ते कशाने बघायचं? इट इज अ सिंगल वॉल. येस, डिरेक्टली. नेक्स्ट, पुन्हा एकदा मॅच द कॉलम टाकलाय, आणि मॅच द कॉलम येण्याचं शक्यता जास्त असते सायन्समध्ये. होलोटाईप, लॅक्टोटाईप, निओटाईप, आयसोटाईप. आणि ज्यावेळी नॉमनक्लेचर टाईप करतो, मूळ नॉमनक्लेचरच्या टाईप ज्यावेळी नॉमन ठरवतो होलोटाईप. लक्षात ठेवा निओ मीन्स न्यू असतो. मग न्यू असणार म्हणजे सीचा आन्सर काय असणार? निओ मीन्स न्यू म्हणजे काहीतरी मिसिंग असेल तर न्यू असणार. म्हणजे निओचं जे असं सीचा 1 झाला, सीचा 1 आपण 3 ऑप्शनमध्ये आहेत, इकडे कट झाला. येस, निओ मीन्स न्यू असल्यावर मग दुसरा व्हॅल्यू होलो, लॅक्टो, आयसो बघू शकता डुप्लिकेट ऑफ होलोटाईप. डीचा 4 इथं आहे, हा ऑप्शन गेला. त्याच्यानंतर जर आपण बघितला होलो म्हणजे काय असतो? ओरिजिनल नॉमनक्लेचर टाईप, त्यालाच आपण होलोटाईप बोलतो. आणि लॅक्टोटाईप म्हणजे वेन होलोटाईप इज मिसिंग. येस, ऑप्शन क्रमांक 1 इज द आन्सर. लक्षात ठेवा वेन होलोटाईप इज मिसिंग इज लॅक्टोटाईप. वेन होलोटाईप इज मिसिंग त्यालाच लॅक्टोटाईप बोलतात. आयझोटाईप म्हणजे डुप्लिकेट ऑफ होलोटाईप, आणि होलोटाईप सुद्धा काय? ओरिजिनल नॉमनक्लेचर टाईप. लक्षात ठेवा जेव्हा नवीन नॉमनक्लेचर येतो त्याला निओ टाईप बोलतात, आणि जे ओरिजिनल आहे त्याला होलोटाईप बोलतात. जर होलोटाईप मिसिंग असेल तर तो आयसोटाईप झाला. डुप्लिकेट ऑफ होलोटाईप आयसोटॉप, आणि होलोटाईप मिसिंग असेल तर लॅक्टोटाईप झालं. या एका कन्सेप्टमध्ये सगळे आपले नॉमनक्लेचर संपले. पोटॅशियम हे महत्त्वाचे पोषक द्रव्य वनस्पतीच्या वाढीसाठी खालीलपैकी काय कार्य करते? पाणी व क्षाराचं शोषण वाढवते. यस. ऑर्गॅनिक ॲसिडच्या चपायच्या क्रियेत भाग घेते. यस. ऑर्गॅनिक ॲसिड मेटाबॉलिझम. अनेक संप्रेरकांना कार्यरत करते. हॉर्मोन्स, मॅनी एन्झाईम्स ॲक्टिव्हेटर आहे. वरीलपैकी सर्व इज द राईट आन्सर. आता पोटॅशियम बद्दल आणि प्लांट ग्रोथ बद्दल इकडंच वाचून घ्या. एंट्री ऑफ वॉटर अलॉंग द मिनरल्स म्हणजे तिथं एंट्री ऑफ वॉटर देतं. ऑर्गॅनिक ॲसिड मेटाबॉलिझम आणि ॲक्टिव्हेटर ऑफ एन्झाईम्स ते पोटॅशियमचंच काम आहे. चला, वनस्पतीच्या शेंगाधारी कुळातील मुळांच्या गाठीमध्ये रंगद्रव्ये असतात ज्यामुळे नत्राचे स्थिरीकरण होते. त्या रंगद्रव्यास काय म्हणतात? अँथोसायनिन, क्लोरोफिल, लेग्युम हिमोग्लोबिन. तर हे जे योग्य उत्तर आहे लेग हिमोग्लोबिन.
लॅग हेमोग्लोबिन. रूट नॉड्यूल्समध्ये जे असतं त्याला लॅग हेमोग्लोबिन बोलतो. खालीलपैकी कोणते मूलद्रव्य विटॅमिन B12 या जीवनसत्वाचा घटक आहे? डिरेक्टली फुलटॉस प्रश्न आहे. मॉल्बेडियम, कोबाल्ट, मॅग्नीज, कॉपर. तर B12 इट इज कोबाल्ट. डिरेक्टली कोबाल्ट इज द राईट आन्सर. इन्फेक्शियस हेपेटायटिस सामान्यतः विष्ठा, तोंडावाटे, अन्न, पेय किंवा शेल मासा जो प्रदूषित पाण्यात राहतो व ज्यांच्या पचन संस्थेमध्ये विषाणू असतो त्यामुळे प्रसारित होणारा रोग आहे. खालीलपैकी कोणता विषाणू या रोगास कारणीभूत असतो ते लिहा. हेपेटायटिस ए विषाणू, हेपेटायटिस बी विषाणू, हेपेटायटिस सी या हेपेटायटिस जी या हेपेटायटिस सी. तर लक्षात ठेवा, जे फेशियल कंटामिनेशन ऑफ फूड ड्रिंक आणि जे पण कुठल्या ह्याच्यामध्ये आपण बघितलं डायजेस्ट शेल फिशच्या ह्याच्यामध्ये हेपेटायटिस ए विषाणू होतो त्याच्यामुळे. येस. नेक्स्ट या सेटचा बघू शकता लास्ट प्रश्न आहे. काय विचारले? खालीलपैकी कोणते वाक्य बरोबर आहे? बुरशी पेट्रोलच्या विघटन करण्यास कारणीभूत ठरतो. फंगाई आर रिस्पॉन्सिबल फॉर डिटोरिएशन ऑफ पेट्रोल. येस, परफेक्ट आहे. सूक्ष्म जीव धातूचे विघटन करू शकतात. मायक्रो ऑर्गॅनिझम कॅन डिटोरिएट मेटल्स. येस, बरोबर आहे. मायक्रो ऑर्गॅनिझम मेटल्सला डिटोरिएट करू शकतात. जीवाणू व बुरशी प्लास्टिकचे विघटन करता येतात. येस, आणि त्याच्यामुळे बघू शकता प्लास्टिकचं हे जे आपण प्रोसेस करतो त्याच्यासाठी आपल्याला बॅक्टेरिया आणि फंगाई दोघं आपण एजंट्स वापरतो. जीवाणू सौंदर्य प्रसाधनाचे विघटन करू शकत नाहीत. बॅक्टेरिया अनेबल टू डिटोरिएट कॉस्मेटिक. हे चुकीचं आहे. शकतो. जेवढं सारं करतोय म्हणजे बॅक्टेरिया जे आहे, जे कॉस्मेटिक जे प्रोडक्ट्स तुम्ही वापरता ते क्रीम आणि फेस वॉश ते डिटोरिएट करू शकतो. म्हणजे अ ब क इज द राईट आन्सर. येस. सायन्स संपलंय आणि आपल्याला माहीतच असेल की राज्यसेवा परीक्षा 2026 साठी यशस्वी बॅच लॉन्च झालेली आहे. जे लोक इंटरेस्टेड असतील त्या लोकांनी डायरेक्टली संपर्क साधायचा आहे. डेमो लेक्चर्स बघू शकता अवेलेबल आहेत 17 ते 21 मध्ये. ऑफलाईन असेल ऑनलाईन असेल, तुम्ही डिरेक्टली ते अटेंड करू शकता इंटरेस्टेड असाल तर. आणि या बघू शकता ह्या वीकचे जे 2 पेपर आपण डिस्कस केले, STI 2016चा पूर्व परीक्षेचा आणि असिस्टंट म्हणजे ASU 2015चा डिस्कस केलेला आहे. म्हणजे 2015 ते 2024 पर्यंत ऑलमोस्ट गट ब चे सर्व पेपर आपण बघितले. तसेच गट क चे पण 4-5 सेट बघितलेत. मग आता पुढच्या आठवड्यात सिन्स राज्यसेवेमध्ये आपल्याला मेन्सचा कुठेतरी दृष्टिकोनातला पॅटर्न दिसून आला, म्हणून पुढच्या आठवड्यात जे सोमवारपासून आहे की जे आपण सोमवारपासून डिरेक्टली मेन्सची आपण प्रश्नपत्रिका घेऊ 2020 ते 2024 आणि ट्राय करू की ते 2 आठवड्यात संपवण्याचा, सो दॅट की येणारी जी पूर्व परीक्षा 21 डिसेंबरची ती आपल्याला एकदम आपल्या टप्प्यात पार पडली पाहिजे आणि 60+ आपल्याला स्कोर आला पाहिजे. तर आज आपण इथंच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुमच्या सर्वांना बघू शकता अभ्यासासाठी मी शुभेच्छा देतो. 1च महिना राहिला आहे, थोडा चांगला अभ्यास करा. कंबाईन जर राज्यसेवेला वर खाली झाला असेल स्कोर तर कंबाईन लगेच आहे. कंबाईन B आणि C मध्ये पण जास्त गॅप नाही, फक्त 2 आठवड्याचा गॅप आहे. म्हणून त्या परीक्षेवर लगेच फोकस करा आणि मग तुमच्या सर्वांना मी शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.